ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अखेर महान कार्याच्या बातमीने खाडेवस्ती रोड कामाचा शुभारंभ। रस्ता दर्जेदार होणार का याकडे लक्ष। अखेर खाडेवस्तीतील नागरिकांच्या संघर्षाला यश आलं असून गेल्या 10 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे। वॉर्ड क्रमांक 3 मधील खाडेवस्ती येथे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध महिला व नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत होता। 2 दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांनी या समस्येविरोधात एकजूट होऊन आंदोलन छेडलं। विशेष म्हणजे या आंदोलनाची गंभीर दखल महानकरे न्यूज या स्थानिक माध्यमांनी घेतली। बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनासह ग्रामपंचायतला जाग आली। सरपंच, उपसरपंच व स्थानिक नेतृत्वाने त्वरेने यावर निर्णय घेत काम सुरू करण्याचं ठरवलं। आज राजेंद्र नागरकोचे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। नागरिकांनी आनंद व्यक्त करत आंदोलनाचे फळ मिळाल्याचं म्हटलं। मात्र आता त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत। हा रस्ता दर्जेदार असावा आणि पूर्वीप्रमाणे निकृष्ट दर्जाचं काम होणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या काम सुरू असलं तरी यामध्ये दर्जा, कामाचा कालावधी आणि प्रशासनाची पारदर्शकता या बाबीवर ग्रामस्थांची नजर राहणार आहे। खाडेवस्तीतील रस्ता सुधारल्यास परिसरातील जनतेचा दैनंदिन त्रास निश्चितच कमी होणार आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। पंचायत सदस्यांनी आमच्या रस्त्याला आमच्या आग्रहाखातीर भेट दिली व काल त्यांनी शब्द दिला होता की उद्या तुमच्या रस्त्याचं काम अतितातडीने चालू करतो। गौतम आमच्या वार्डाचे सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या शब्दाला जाणून आज मशीन लावून देऊन सतत उपस्थित आहेत व आम्ही सकाळी सरांच्या घरी जाऊन आग्रहाची विनंती केली की तुम्ही येऊन सकाळी पूजन करा व सर येऊन येशूचे पूजन करून आम्हाला ग्वाही दिल्या की बेडेकोलवर रोड ते रेल्वे लाईनपर्यंत तुमचा सगळा रस्ता व्यवस्थित पूर्ण करून देतो व इथून पुढं डांबरीकरण व काँक्रीटीकरण सर्व रस्त्याकडे साईडला लाईट लावायची ग्वाही सरांनी दिली। सर आल्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार आम्ही व आमचे खाडेवस्ती सर्व ग्रामस्थ त्यांचे आभार मानत आहे। गेल्या अनेक दिवसापासून खाडेवस्तीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता। या ठिकाणी जवळपास 500 लोकांची वस्ती आहे आणि या वस्तीला जाण्या येण्यासाठी रस्त्याची गेली 7-8 वर्ष झालं अडचण होऊन बसली होती। शाळेचे विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, आजारी असतील, कुणालाच या रस्त्यावरून जाणं येणं शक्य नव्हतं आणि बऱ्याच दिवसापासून या सगळ्या लोकांची भावना होती की आमचा रस्ता व्हावा आणि म्हणून या ठिकाणी काल परवा सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलनही केलं, उपोषणाचा इशारा दिला। म्हणजे एवढी वाईट वेळ या रस्त्यावर आणि या रस्त्याच्या रहिवाशांच्यावर आली होती। परंतु मी निश्चितपणे आई मरगुबाईच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की हा जो रस्ता आज सुरू झालेला आहे, या रस्त्याचं कामकाज जे आपण सुरू केलेलं आहे ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थितपणे व्हावं। आज जरी मुर्मीकरण होत असलं तरी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये हा रस्ता एक चांगल्या पद्धतीचा सिमेंट काँक्रीटचा डांबरी रस्ता, दोन्ही बाजूने स्ट्रेट लाईट लागावेत अशी आई मरगाईच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आज या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि सर्वांनी गुण्यागोविंदानं आनंदानं गेल्या अनेक वर्ष जे लोक एकत्र येत नव्हते किंवा ज्यांच्यात वैयक्तिक या ठिकाणी सुद्धा वाद होते, पण त्या सगळे वाद मिटलेले आहेत आणि सगळे वाद मिटवून सगळेजण आज एकत्र येऊन या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करतात। यामध्येच आम्हाला खऱ्या अर्थानं